पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये एका चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेनं सध्या संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून सर्वत्र तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या अमानवीय कृत्यामुळे राजकीय वर्तुळातही मोठे पडसाद उमटत असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असल्याचा आरोप केला जातोय। एकीकडे विरोधक आक्रमक झाले असताना सरकारने या प्रकरणात दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याचे आणि पीडितेला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलंय। दरम्यान या घटनेतील मुख्य आरोपी भीमराव कांबळे याच्याबद्दल अतिशय धक्कादायक आणि किळसवाण्या प्रवृत्तीची माहिती समोर येऊ लागली आहे। भीमराव कांबळे हा सुरुवातीपासूनच विकृत मानसिकतेचा असून त्याच्या अशा घाणेरड्या कृत्यांमुळे गावकऱ्यांनी त्याला 20 वर्षांपूर्वीच गावातून हाकलून दिलेलं होतं। सध्या त्याच्या घरात पत्नी आणि मुलगा राहत होते, परंतु गेल्या काही दिवसांपासून तेही तेथे राहत नसल्याचं समजतंय। सद्यस्थितीत गावात तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी आरोपीच्या घराभोवती कडा पहारा ठेवलाय। गावकऱ्यांनी आरोपीच्या विकृतींचा पाढा वाचताना सांगितलंय की या नराधमानं केवळ मानवावरच नाही तर यापूर्वी कोंबड्या आणि शेळ्यांसारख्या मुक्या प्राण्यांवरही अत्याचार केलेले आहेत। याहीपेक्षा भयानक बाब म्हणजे या नराधमाने स्वतःच्या पोटच्या मुलीलाही आपल्या वासनेचा बळी बनवलेलं होतं, अशी खळबळजनक माहिती आता समोर येते। इतकंच नाही तर गावातील एका 65 वर्षीय वृद्ध महिलेवरही याने अत्याचार केलेला होता। शेतात काम करणाऱ्या महिलांवरही तो नेहमी वाईट नजर ठेवून असायचा आणि अनेकदा त्याने महिलांसोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केलेला होता। मात्र कुटुंबाच्या आणि स्वतःच्या बदनामीच्या भीतीने अनेक जणींनी या तक्रारी समोर आणल्या नाही। नसरापूरमधील या ताज्या घटनेमुळे आता संपूर्ण गावातील महिला आणि मुलींमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं असून अशा या क्रूर आणि विकृत मानसिकतेच्या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सध्या संपूर्ण राज्यभरातून जोर धरत आहे।